होणार आहे. आपला बचाव करा, कुटुंबाचा बचाव करा, समाजाचा बचाव करा, देशाचा बचाव करा. आणि त्या प्रयोगाला काहीही खर्च येत नाही. हे बघा, एक विद्यार्थी माझ्याकडे, एक विद्यार्थी एक विद्यार्थी माझ्याकडे. काही होणार नाही तुला. जादूगरनं बोलवल्यावर बरोबर जातात तुम्ही. हा, शाळेमध्ये जे जादूगर येतात वगैरे त्याच्याकडे तुम्ही बरोबर जाता. हे वाच घेऊन पाय बेटा. काय आहे गोटा? वाच तर घेऊन पाय. मग कापूर आहे, त्याला गोटा दिसला पाहिजे. पहा, गोटा म्हणते ते कापूर आहे. वाच घेऊन पहा, त्याचं कापूर आहे. तो काय करतो? तुझं नाव काय? महावीर. आडनाव गबडे. या तो दूध का दूध और पानी का पटत असेल तर टेक, नाही तर विज्ञान. विज्ञानाच्या पलीकडे काही नाही मित्रांनो. विज्ञानाच्या पलीकडे विज्ञानच असते. विज्ञानाच्या पलीकडे विज्ञान असते. विज्ञानाच्या पलीकडे विज्ञान असते. कारण एक शोध लावण्यासाठी, उदाहरण सांगतो मी तुम्हाला, 1902 साली कशाचा शोध लागला? विमान. कोणी लावलं? व्हेरी गुड, राईट बंधू यांनी लावलं. दोन भाऊ आहेत ते, म्हणून त्याला राईट बंधू म्हणतात. इंग्लंडचे आहे. तर विमानाच्या शोधासाठी 1885 पासून सुरुवात झाली. प्रोफेसर, 1885 पासून सुरुवात झाली. काही शास्त्रज्ञ मरून पाहिले उड्डाण करताना. विमानाचं त्यांनी प्रॅक्टिकल करून पाहिलं. उड्डाण केलं विमानाला, ते कोसळलं आणि ते मरण पावलंय. समजलं का? नंतर दुसरे शास्त्रज्ञ आले, त्यांनी ते काम हाती घेतलं. राईट बंधूला शेवटी यश आलं आणि 1902 साली काय झालं? त्याचं शोध लागला मित्रांनो. म्हणून हे काही एका दिवसाचं काम नाही, एका वर्षाचं काम नाहीये. म्हणून हे जे कापूर आहे हे 500 वेळ मी आपल्या हातावर जळलेलं आहे. तोंडामध्ये घेतलेलं आहे 500 वेळ. हात पण जळलेला नाही आणि जीभ पण जळलेली नाही. कारण बाबाचा हात जळत नाही, माझा पण जळू शकत नाही. आणि तुमचा जर, माझा जर जळत नाही तर तुमचा पण हात जळू शकत नाही. कारण हे विज्ञान आहे. दूध का दूध और पानी का पाणी. ठीक आहे. हे बघा, आग लाव, माचीस. हे बघा, हे बघा. आता हात बघा, जीभ बघा. 500 वेळ जाळलेले आहे. 500 वेळ. 1000 तर माझे कार्यक्रम झाले गावामध्ये, शाळांमध्ये. स्वतः जातो मी त्यांच्याकडे. कारण मी एक शिक्षक होतो, आजही शिक्षकच आहे. आणि विद्यार्थी हा माझा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांनी ही निष्ठा बाळगावी, वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये जागृत व्हावं, हाच मित्रांनो आपला प्रयत्न असते. आता हे एकच प्रयोग सांगतो मी. हे कसं केलं? बाकीचे प्रयोग मी सांगणार नाही. ते तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे, हे कसं झालं आणि का झालं. ज्या लोकांना प्रश्न पडले ना तेच शास्त्रज्ञ झाले. नाहीतर ज्यांना प्रश्न पडले तो होऊ शकत नाही. न्यूटन माहिती आहे तुम्हाला? न्यूटनने काय शोध लावलेला आहे? व्हेरी गुड, ग्रॅव्हिटी. कसा शोध लागला त्याला? झाडाखाली बसला होता. मग त्याच्या डोक्यावर काय पडलं? ऍपल पडलं. ठीक आहे. ऍपल पडल्याबरोबर त्याला प्रश्न पडला. आपल्या डोक्यावर ऍपल पडलं असतं तर काय केलं? काय केलं यांनी? कुठं गेला? खाऊ दे पहिले त्याला प्रश्न पडला की झाडावरून पडल्यानंतर हा खालीच का आला? पहिला प्रश्न हा वरती का नाही गेला, किंवा बाजूला का नाही पडला, तिरपा का नाही पडला? हा शोध मित्रांनो प्रश्न त्याला पडला. अनेक वर्ष त्याने काय केले? प्रयोग केले. मग तो स्वतः बाल फेकायचा, चेंडू फेकायचा, दगड फेकायचा, तो खाली यायचा. तेव्हा त्याने सुरुवात केली आणि नंतर त्याला असं कळलं कितीतरी वर्षानंतर की हे जे खाली येते ते कशामुळे येते? ग्रॅव्हिटीमुळे येते. आणि या ग्रॅव्हिटीमुळे जगामधल्या ज्या काही घटना
आपला धडा होता प्रोफेसर ग्रॅव्हिटीचा, कविता होतं इंग्रजीमध्ये. ए टू झेड ज्या घटना आहेत, तुम्ही बसले आहात कशामुळे, मी उभा आहे कशामुळे, बोलत आहो मी कशामुळे, या ठिकाणी पंख्या फिरतात, म्हणजे ए टू झेड ज्या घटना होतात जगामध्ये ते ग्रॅव्हिटीमुळे होतात. एवढं मानवाचं जे जीवन आहे सुखी आणि संपन्न करून टाकलं कोणी, न्यूटननी. जोरदार टाळ्या न्यूटन शास्त्र. आता बघा, हे दगड कापूर आहे, याचं कारण काय, हातावर का जळलं आपण, दगड कापूर हा वरून जळतो, बाबा सांगत नाही. आणि हा आमचा पोट भरण्याचा धंदा नाही, पोट भरण्याचा धंदा नाही. महापुरुषांमुळे, त्यांच्या पुण्याईमुळे मित्रांनो भरपूर पेन्शन भेटते, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु माझा विद्यार्थी हा विज्ञाननिष्ठ झाला पाहिजे. पोट भरण्याचा धंदा नाही, बाबा सांगणार नाही. दगड कापूर हा वरून जळतो, खालून नाही जळतो. दगड कापूर हा जाळ असतो, साधा कापूर घ्यायचं नाही. आणि आपल्या त्वचेला अग्नीचा चटका 3.5 सेकंद पर्यंत आपल्याला अग्नीचा चटका बसत नाही, हे लक्षात. आपण तोंडामध्ये घेतलं, तोंड बंद केलं, ऑक्सिजन मिळणं बंद झालं, विझून गेलं, काही प्रॉब्लेम आहे. जोरदार टाळ्या द्या एकदा.